मोहनजी भागवतांना मी विनंती केली की कृपया आपण या, आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, येतोय, वेळेवर येतोय आणि दुसऱ्या काहीही अटी नाही. तर आमची एक लहानशी अट आहे त्यांना एक, की त्यांनी आता आपलं जागरण उठून हार घालून कार्यक्रमाला सुरुवात करावी. आजचे जे पारितोषिक विजेते आहेत त्या सर्वांनी काहीही अडचण न व्यक्त करता, काही अडचण पुढे न करताना आमच्या पत्राला होकार दिला आणि खूप लांबून लांबून ते आलेले आहेत. तर मी त्यांच्या मनापासून आभार मानतो आणि उषाताईला विनंती करतो की त्यांनी अध्यक्षांचं स्वागत करावं. मी जर सुरुवातीला नाव घेतलं ते प्रथमेशचे सर्व श्री अभिराजजी प्रवाळकर, मी यांना विनंती करतो की त्यांनी सर्व पारितोषिक विजेत्यांचं स्वागत करावं. आपण पाहता आहात श्री वैजयंतीमाला बालीजी, आमिर खानजी, त्यांच्यानंतर कपिल देवजी, त्यानंतर डॉक्टर विश्वनाथ कराड सर, सुश्री कौशिकी चक्रवर्ती, मान्यवर डॉक्टर विजया राजाध्यक्ष, डॉक्टर हृदय निरगुडकर सर, सुनील बर्वेजी, सावली या संस्थेसाठी श्री किशोर देशपांडे आणि आजच्या कार्यक्रमाचे आमचे प्रायोजक आणि सहप्रायोजक. भारत पेट्रोलियमसाठी नाटेकर साहेब, NEP साठी जयंत मस्कर साहेब. धन्यवाद प्रभावकरजी. आता कार्यक्रमाला सुरुवात होते. तर निवेदनाची 6 सूत्र मी श्रीखंडे यांच्या हाती येतो. सोनाली श्रीखंडे. कार्यक्रमाला सुरुवात करूया. आजच्या या सुंदर सोहळ्याचं अध्यक्षपद भूषवण्यासाठी ज्या जगन्मान्य अतिथींनी आम्हाला सर्वांना उपकृत केलं आपल्या सन्माननीय उपस्थितीनं, त्यांची आपल्या सर्वांशी मी अगदी थोडक्यात ओळख घालून देते. सुश्री आशालता वाघगावकर यांचं आगमन झालेलं आपण पाहतो. स्नेहामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये अत्यंत क्रियाशील सहभाग असणाऱ्या एका कुटुंबामध्ये मोहन भागवत यांचा जन्म झाला. पशुवैद्यक शास्त्र मोहन भागवतांनी पूर्ण वेळ राष्ट्रीय कार्याला समर्पित करून घेतलं. प्रचारक, मग प्रांत प्रचारक, त्यानंतर सरकार्यवाहक आणि मग मुख्य सचिव अशा एक चढत्या भाजणीनं अधिकाराच्या आणि जबाबदारीच्या पदांवर त्यांची नियुक्ती झाली. 2000 मान त्यांना मिळाला. संघाच्या सर्वोच्चपदी
कार्यभार स्वीकारताना सर्वात कमी वय असलेला सर्वोच्च प्रमुख म्हणून आजही आदरपूर्वक त्यांचं नाव इतिहासात दर्जावलं. स्पष्ट वक्तेपणा, दुर्दम्य आशावाद हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे गुण आपणास ठाऊक आहे. ज्या मूल्यांवरती संघाचा पाया मजबूत राखला जाईल त्या मूल्यांना बदलत्या काळाबरोबर कालसुसंगत करून संघाचं कार्य पुढे नेण्याचं फार मोठं अध्यक्षपदाची धुरा सांभाळण्याच्या त्यांनी आम्हाला दिलेल्या संधीबद्दल स्मृती प्रतिष्ठान मनपूर्वक त्यांचे आभारी. पुरस्काराच्या या सोहळ्याला प्रारंभ करण्यापूर्वी मला आपल्या सगळ्यांच्या समोर एक शोकप्रस्ताव ठेवायचा आहे. गोगटे अर्थात श्रीयुत श्रीराम गोगटे यांच्या निधनाबद्दलचा. व्यवसायाला चार्टर्ड अकाउंटंट रुग्णालयाचा जो प्रचंड प्रकल्प आज आपण उभा राहिलेला पाहतो तो प्रत्यक्षात येऊ शकला तो गोगटे यांच्या सूक्ष्म योजकत्वामुळे. अंतरीच्या उमाळ्यानं आणि अकृत्रिम जिव्हाळ्यानं व्यक्तिमत्वाची उणीव मास्टर दीनानाथ स्मृती प्रतिष्ठानला सदैव भासत राहणार आहे. दुसरा शोकप्रस्ताव आहे अर्थातच गानस्वरस्पती किशोरीताई आमोणकर यांच्या नुकत्याच झालेल्या निधनाबद्दलचा. रसिकांच्या हृदयाचं ठाव घेणारं गाणं आणि कंठसंगीताचा मानदंड असलेलं हिंदुस्थानी संगीतातलं ज्ञानपीठ आज हरवलेलं आहे. ही हानी कधीही न भरून निघणारी आहे. प्रतिष्ठानच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं एक छोटीशी विनंती करते, आपण सर्वजण आपल्या जागीच उभं राहूया. अगदी एक पाळून या दोन्ही जीवलगांच्या प्रती आपण श्रद्धांजली अर्पित करूया. आपले आभार. कृपया आसनस्थ व्हावं. सालापर्यंत मंगेशकर कुटुंबियांतर्फे आयोजित केल्या जात असलेल्या या सोहळ्याला आता 1989 नंतर मास्टर दीनानाथ स्मृती संस्थांचं माध्यम प्रायोजक म्हणून महाराष्ट्र टाइम्स यांचं आम्हाला सहकार्य आयोजनात लाभलेलं आहे. समाज जीवनातल्या विविध क्षेत्रात गौरवपूर्ण कार्य करणाऱ्या सन्माननीय व्यक्तिमत्वांना या सोहळ्यामध्ये पुरप असतं. यावर्षी या दोन गोष्टींबरोबरच मास्टर दीनानाथ यांच्या जीवनदर्शनावर आधारित एक दुर्मिळ छायाचित्रांना नटलेली डायरी रोजनीशी वासरी ही देखील प्रकाशित करण्यात आलेली आहे आणि आठवण म्हणून ती आज या सर्व पुरस्कार विजेत्यांना दिली जाणार आहे. आपण जर आपल्यासोबत ही डायरी आठवण बाहेर विक्रीसाठी देखील उपलब्ध आहे. पुरस्कार वितरणाच्या या कार्यक्रमामध्ये या सगळ्या उत्साही उपस्थितीमध्ये आणि लताबाईंसारख्या अध्यक्षांची परवानगी असेल तर मी पुरस्कारार्थींची नावं पुकारते. सर्वप्रथम आपण इथं बोलवत आहोत शास्त्रीय संगीत विशेष गुणवत्ता पुरस्कारासाठी आज संक्रवर्ती यांना. भावपूर्ण गायकी की समझ और शास्त्रीय संगीत पर अडिग निष्ठा ये कौशिकी चक्रवर्ती जी के रूप में. शास्त्रीय संगीत की साधना में सदा ही लीन पंडित अजय चक्रवर्ती और सुश्री चंदना चक्रवर्ती के दंपति के घर इनका जन्म हुआ.
माँ, पिताजी, गुरुजन और श्रुतिनंदन म्यूजिक स्कूल जैसी संस्थाएं इनकी सांगीतिक जीवन का अटूट हिस्सा है। अपने कला क्षेत्र का विस्तार करने हेतु पुरस्कार के स्वीकार स्वरूप कौशिकी जी हम दीदी प्रणाम। सबसे पहले आप सबको मंच पे उपस्थित यहाँ पे सब गुरुजन गुणीजन मेरे बहुत बहुत प्रणम्य जितने भी सीनियर्स ऑडियंस में हैं, और स्पेशली मेरे पिताजी, मेरे गुरु, मेरी माँ, मेरी दादी आज आई हुई है। उन सबको मेरा बहुत 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 प्रणाम। आज मैं बिल्कुल कुछ कहने की हालत में नहीं हूँ, और सिर्फ एक ही चीज़ कहना चाहती हूँ कि आज यहाँ बैठ के जैसे फिल्मों में फ्लैशबैक होती है, सॉरी आमिर जी, आई एम टॉकिंग अबाउट फिल्म्स इन फ्रंट ऑफ यू, बट जैसे फिल्मों में फ्लैशबैक होती है, सो आई वाज रिमेम्बरिंग कपल ऑफ थिंग्स। मैं बहुत छोटी थी, एकदम बच्ची थी, और हिंदुस्तान के और दुनिया भर के सारे हिंदुस्तानी बच्चों की तरह लता मंगेशकर जी और आशा भोसले जी के गाने गाती थी। और मेरी माँ ने मुझे कहा था एक छोटा सा मंदिर अपना बनाने का, और उन्होंने कहा था कि जो भी देवी देवता आपको पसंद है उस मंदिर में रखें, और अगरबत्ती से, दिए से उनकी आरती करें। तो आई विविडली रिमेंबर माई मंदिर। एक बाल गोपाल की मूर्ति थी और 2 फोटोग्राफ्स थे जो कि एक्चुअल फोटोग्राफ्स नहीं थे। उस ज़माने में कैसेट होती थी, तो कैसेट के इनले कार्ड्स थे। ऑन द 2 sides of my बाल गोपाल was लता मंगेशकर जी's photograph and आशा भोसले जी's photograph. To be my mandir. And I remember a couple of times in Kolkata, me with my friends, me with my uncle, we went to indoor stadium, or you know the kind of tickets we used to have, we were not allowed to go to the to close proximity to the this side, so we would fight with them just to catch a small glimpse of Didi going to the backstage, or maybe leaving, or maybe you know some अगर वो green room days back रात को जब आदिनाथ जी का फ़ोन आया था, and then he said Didi wants to talk to you, and then the voice that I heard from the cassettes to the speakers, and then on the other side of the phone जब उन्होंने कहा आज के बारे में, तो मुझे एक ही चीज़ आज the only thing that I want, भगवान से भक्तों को आशीर्वाद मिलता है और वरदान मिलता है, and this is one such vardhan for me, that standing here in front of the most important person in my life, which is Baba. सुबक तर्फे श्री सुनील बर्वे यांना या पुरस्कारानं गौरवान्वित करण्यात
सुनील नाटकाचा प्रेक्षक वर्ग आणि दीदींवर आणि मंगेशकर कुटुंबियांवर प्रेम करणारे सगळे सुहृद, तर वेळ घेतो, धडधडतंय थोडंसं छातीत. इतकं छान बोलल्यानंतर कौशिकीने खरंच त्यांचा आशीर्वादच खूप मोठा असतो. आणि मला बेसिकली सांगायचं हेच की सुबकच्या वतीनं मी 2010 साली आणि 11 साली 5 तेव्हासुद्धा दीदी होत्या, त्यांच्या हस्ते मी पुरस्कार स्वीकारला होता. आजसुद्धा दीदींच्या हस्तेच मी पुरस्कार स्वीकारला आहे, मोहनजींच्या हस्ते स्वीकारला आहे. परत जेव्हा मिळेल तेव्हासुद्धा दीदी अजून पुढचे 4-5 पुरस्कार तरी मला हवेत तुमच्या हस्ते. सो पुन्हा एकदा आमच्या अख्ख्या टीमचे मनापासून आभार मानतो. त्यांच्या वतीने मी हा पुरस्कार स्वीकारतो. दीनानाथ प्रतिष्ठानचे सगळे परीक्षक मंडळी, दीनानाथ प्रतिष्ठान या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. यानंतरचा विशेष पुरस्कार आणि पुरस्काराचे यावर्षीचे मानकरी आहेत श्री कपिल देव निखंज. भारत के सर्वश्रेष्ठ ऑलराउंडर के रूप में आप हमारे दिलों पर राज करते हैं. भारत को पहला विश्व चषक दिलाने वाली वो ऐतिहासिक घड़ी आज भी हमारे मनक पटल पर उतनी ही तरोताज़ा है. क्रीड़ा जगत में आपके अतुलनीय योगदान के लिए आपको ये पुरस्कार समर्पित करते हुए हम सब आज बहुत गौरव महसूस करते हैं. अध्यक्ष मोहन जी भागवत को विनती है कि हमारा यही आदर कपिल जी तक पहुंचाए इस छोटे से पुरस्कार के साथ. Sir, we would like to really hear you, sir. Please. नमस्कार, गुड इवनिंग. कहते हैं कभी कभी आप बहुत ज़्यादा सोचते हो, सब कुछ भूल जाते हैं. आज मेरे हालात ऐसे ही हैं. क्रिकेट का मैदान होता तो थोड़ा अलग बात होती. मुझे थोड़ा सा अजीब सा लग रहा है कि कुछ मुझे समझ आने की कोशिश कर रहा था मराठी. आज दुख होता है कि मुझे हिंदुस्तान की सारी लैंग्वेजेस क्यों नहीं आती. अगर आती होती तो आज मैं मराठी में ज़रूर कुछ बोल सकता. मैंने मराठी हेत नाए, ये सबसे पहले मैंने शब्द सीखा था कि नहीं आती तो कैसे मैं आप सबको बता सकूं. नमस्कार आप सबको, आप बैठे हुए यहाँ पर, आप सबको भी. अगर मुझे पता होता कि इतनी इज्जत मान मिलती है तो मैं शायद और थोड़ी मेहनत करता. कभी कभी अवार्ड या रिवॉर्ड लेने का कोई सोच नहीं होती जब आप खेलना शुरू करते हैं या कोई कार्यक्रम भी करते हैं. आप अपनी एक धुन में होते हैं और उस धुन के पीछे लगे होते हैं. और उसके बाद जब कोई ऐसे अवार्ड या रिवॉर्ड आपके सामने आते हैं तो आप उसको एक्सप्रेस नहीं कर पाते कि किन शब्दों में किस तरह कहा जाए. मैं लता जी का सिर्फ एक ही बात कहूँगा, आप सबको कहना चाहता हूँ, आज मुझे मौका मिला है इनको धन्यवाद करने का. जब हम 83 में वर्ल्ड कप जीते थे तो क्रिकेट बोर्ड के पास पैसा नहीं था और हमें उसका कोई दुख नहीं था. तो काफ़ी चर्चा हुई उस समय कि क्रिकेटर्स को क्या मिला. ये अक्सर सारे मीडिया वाले बात करते हैं, मिला क्या इनको. हमें तो इज्जत और मान मिला, बहुत मिला. और शायद इतना मिला कि अभी तक उसको संभाल नहीं पा रहे. और फिर एक मुझे कॉल आया कि पूरी इंडियन टीम को
एक हम लोगों को इकट्ठा करके लता जी एक आधा गाना गाएंगे और हमारी टीम को कुछ पैसे इकट्ठे कर सबको, पहली बार वो एक चर्चा कर रहा हूँ पब्लिक में, हम सबको 1-1 लाख रुपए का चेक मिला था। और पहली बार ही मैंने चेक देखा था 1 लाख का। उस समय तो 5,000 रुपए 10,000 रुपए टेस्ट मैच के मिलते थे। तो एकाएक दिल्ली में कार्यक्रम हुआ, ये आए और पूरी टीम हम खड़े थे और हम बता नहीं सकते किस शब्दों में कि उसकी क्या अहमियत थी। पैसा तो था ही, पहली बार 1 लाख रुपए का चेक मिलेगा तो आपको लगेगा भी तूफान ही आ गया, कुछ हो गया, ऐसा लगा कि हमने पता नहीं क्या कुछ कर दिया। लेकिन आज एहसास होता है कि उसकी अहमियत पैसे की थी, लेकिन वो जो कार्यक्रम किया था वो आज तक हम भूले नहीं हैं। मैं अपनी तरफ से, अपनी तमाम टीम की तरफ से आप सबको, लता जी को खासतौर धन्यवाद कहना चाहता हूँ। और ये कहना चाहता हूँ कि मुझे नहीं लगता मेरी जिंदगी में कोई अवार्ड भी इंडिया में इतना पुराना होगा, क्योंकि मैं पूछ रहा था, जानने की कोशिश कर रहा था, क्योंकि शायद दिल्ली में रहते हुए हमें कुछ चीज़ों का इतना पता नहीं चलता, इग्नोरेंस या कह सकते हैं। तो मैं पूछ रहा था इतना बड़ा अवार्ड है, कितने साल से चल रहा है, क्या क्या हो रहा है। तो मुझे पता चला, तो मुझे अपनी ज़िंदगी में याद नहीं है कि हिंदुस्तान को आज़ादी भी नहीं मिली थी उससे पहले अवार्ड चल रहा है। और वो अवार्ड हमें मिल रहा है तो उसको एक्सप्रेस कैसे किया जाए, यही कहूँगा कि इससे बड़ा अवार्ड जिंदगी में नहीं मिला कि जिसकी अहमियत पिछले 75 साल से चल रही है। तो आज मैं तमाम आप सबको, या जिन्होंने भी मेरा नाम, लता जी ने फ़ोन किया तो मुझे मेरे हाथ से फ़ोन ही गिर गया एक बार। ऐसा होता है जब आप किसी को इतना बड़े इंसान से बात करते हो तो क्या कहूँ। तो इनका फ़ोन आया कि आपको आना है ये अवार्ड। मैंने कहा जी अभी पैदल चलना शुरू करूँ, दिल्ली से पहुँच जाऊँगा, इतने दिन में तो मैं पहुँच ही जाऊँगा। तो मैंने सिर्फ इतना ही पूछा कब आना है, कहते ये डेट है। मैंने कहा जी मैंने चलना शुरू कर दिया, पहुँच जाऊँगा आपके पास। तो इसलिए बहुत अच्छा लगा। और तमाम लोगों को जिनको अवार्ड मिल रहे हैं उनकी तरफ से मैं कहना चाहता हूँ कि बड़ा अच्छी सी फीलिंग आती है। फिर यही कहूँगा कि जब हम खेलना शुरू करते हैं या कोई काम भी करते हैं, कभी किसी इंसान को अवार्ड का ना तो लालच होता है ना ख्वाब होता है, लेकिन ये अवार्ड मिलने के बाद थोड़ा लालच बढ़ गया है। तो इसलिए मैं ये कहूँगा कि बहुत अच्छा लगा आपने मुझे बुलाया। और इन संस्था को जिसने भी शुरू किया है ये कभी ख़त्म नहीं हो सकती। इसके लिए मैं उन लोगों को, तमाम लोगों को जो इस कार्य के पीछे काम करते हैं, जो चेहरे हैं वो तो हम जानते हैं, लेकिन इतना बड़ा कार्यक्रम करने के लिए जो इनके पीछे लोग काम करते हैं, मैं उनको धन्यवाद कहना चाहता हूँ आपके माध्यम से। इसलिए ज़्यादा इमोशनल नहीं होना चाहता, अक्सर हो जाता हूँ, लेकिन ये दिन मेरी ज़िंदगी का ख्वाब या बहुत ही ख़ास दिन है और मैं कभी इसको भूलने नहीं दूँगा। धन्यवाद, मुझे आपने बुलाया और उम्मीद करता हूँ कि आपको बहुत सेहत मिले, आपके परिवार को, सबको धन्यवाद, शुक्रिया, मेहरबानी। यानंतरचा पुरस्कार आहे मास्टर दीनानाथ स्मृती प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा आनंदमयी पुरस्कार। विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले या एकाच अवतरणामध्ये कोल्हापूर येथील सावली या रुग्णसेवेचं व्रत घेतलेल्या सेवाभावी संस्थेच्या कार्याचं सार आहे। निराश्रित, निर्धन, संपूर्णपणे परावलंबी अशा जराजर्जर काढण्याचं काम
निरलसपणे सेवाभावीपणे सावली ही संस्था करते आहे. कोल्हापूर हे कलाग्राम आहेच, त्याला सेवाग्राम अशीही नवी ओळख मिळवून देण्याच्या आणि लोकतर्फे सावली या संस्थेला आणि अर्थातच किशोर देशपांडे यांना मास्टर दीनानाथ स्मृती पुरस्कारानं सन्मानित केलं जात आहे. किशोरजी, आपल्या पुरस्कारांबद्दल असलेलं 2 शब्द मनोगत आम्ही ऐकायला उत्सुक आहोत. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ आणि समोर बसले की महाराष्ट्रातल्या सगळ्या भागांबरोबरच कर्नाटक, गोवा, छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश या सगळ्या भागातनं आपापल्या रुग्णांना सावली. सगळ्या रुग्णांची निर्लसपणे कुठेही चेहऱ्यावर आठी न येऊन देणाऱ्या आणि त्यांची सेवा करणाऱ्या 61 कर्मचाऱ्यांचा हा परिवार जसजसा मोठा होत झाला आहे. त्याच्यामध्ये सावली हा बेसिकली वृद्धाश्रम नाही आहे. आजार झालेल्या 2 वर्षाची आहे किंवा BSc सेकंड इयरला शिकत असलेला आणि एका कॅम्पमध्ये जाऊन रॅगिंगला बळी पडला, नंतर मानसिक डिसऑर्डर त्याला आली असाही मुलगा होता. एक आजी होते आमच्याकडे, आवडायचं म्हणून त्यांचे पती रोज संध्याकाळी 4-4:30 वाजता त्यांना काहीतरी गोड घेऊन यायचे. मग लाडू असेल, खीर असेल, गुलाबजाम असेल, काही गोड आवडतं म्हणून त्या खायच्या, पण पूर्णपणे त्रयस्थ नजरेने त्यांच्याकडे बघायच्या. आणि हे जाताना नेहमी डोळ्यात पाणी घेऊन जायचे. तर मी एकदा विचारलं होतं, त्या कितीही तुम्ही केलं तरी त्या ओळखणार नाही आहेत तुम्हाला, का करताय तुम्ही? त्याच्यावर त्यांनी जे मार्मिक उत्तर दिलं. अशा अनेक अनुभवांनी जीवन समृद्ध होत जातं. सावलीला आज बसायची सन्मान मिळतो आहे आणि इतका मोठा पुरस्कार मिळतो आहे. हा आमच्या आयुष्यातलं एक माइलस्टोन आहे. हे काम करत असतानाच माझी आई हे खूप मोठा असा वाटा आहे. सावली सध्या भाड्याच्या जागेत आहेत. आजपर्यंत आम्ही 1167 लोकांना सर्व्हिस दिलेली आहे, सेवा देऊ केलेली आहे. पैकी 477 मंडळ ही पूर्ण. असाच एक अनमोल क्षण आपल्या सर्वांच्याही वाट्याला येतो आहे. गौरव पुरस्काराच्या वितरणाच्या निमित्तानं श्री आमिर खान आणि नितेश तिवारी. किसी और फंक्शन में नहीं जाते, किसी और अवार्ड फंक्शन में नहीं जाते, लेकिन मास्टर दीनानाथ स्मृति प्रतिष्ठान के पुरस्कार में ये दूसरी बार आज विराजित है. हर काम में अपने आप को झोंक देने वाले कलाकार, गुणी अभिनेता एवं निर्माता, सिनेमा के क्षेत्र से मिली हुई इतनी बड़ी पहचान उन्होंने देश और समाज के प्रति कुछ अच्छा करने के लिए उपयोगिता में लाई. डिस्लेक्सिया जैसी कोई अनदेखी बीमारी हो या फिर सत्यमेव जयते में चर्चा में लाया गया कन्या भ्रूण हत्या जैसा कोई अत्यंत संवेदनशील प्रश्न हो, आमिर जी किसी भी मुश्किल सवाल को भिड़ने से नहीं डरे हैं. यही दंगल हमने देखी अभी अभी एक ऐसी फिल्म में जहां हमारे देश में दिखाई देने वाले विरोधाभास पर उन्होंने बहुत सही टिप्पणी की है. एक जगह हम लड़का और लड़की में भेद करते हैं, पुरुष प्रधान संस्कृति हमारे लिए ख़ास बन जाती है, और उसी तरह हम भारत को महासत्ता बनाने का, अतुल्य भारत बनाने का सपना भी देखते रहते हैं. इसी चीज़ पर एक करारा प्रहार है दंगल जैसी एक निर्मिती. आने वाले समय में भी आमिर जी और उनकी सहयोगी टीम ऐसे ही फिल्मों का निर्माण कर समाज को, देश को नई दिशा, नई प्रेरणा देती रहेगी. इसी शुभकामना के साथ आज हम दीनानाथ स्मृति प्रतिष्ठान की ओर से उन्हें गौरवान्वित करते हैं. हम सब के साथ अध्यक्ष जी विनंती करती हूँ आपसे, हमारी भावनाएं उन तक पहुँचाइए.
नमस्कार दोस्तों। ये बहुत ही बड़ा सम्मान है मेरे लिए, नितेश के लिए। नितेश जी लेखक और डायरेक्टर हैं इस फिल्म के, और मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा दीदी का, दीनानाथ ट्रस्ट का और पूरे कुटुंब का, मंगेशकर कुटुंब का, कि ये इज्जत जो मुझे मिली है, जो हमारी फिल्म को मिली है, उसका मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा। फिल्म जो होती है वो एक लेखक से शुरू होती है, और इस फिल्म को जो इतना प्यार मिला है, इतनी इज्जत मिली है पूरे देश से, उसकी एक ही वजह है कि नितेश जी ने ये कहानी लिखी और इतनी बेहतरीन बनाई है। और इससे पहले कि मैं उनसे कहूँ कि वो 2 शब्द कहें, मैं ये कहना चाहूँगा कि आज मैं जहाँ पर भी खड़ा हूँ, जो कुछ मैं हूँ, उसका श्रेय जो है वो उन सारे लेखकों को जाता है जिनकी फिल्में मैंने की हैं, जिनकी फिल्मों में मैंने काम किया है। वो सारे लेखकों को और वो सारे डायरेक्टर्स को, उनके वजह से आज मैं यहाँ हूँ। उनके बेहतरीन काम की वजह से मुझे एक मौका मिला है कि मैं उसका हिस्सा बन सकूँ। तो उन सब का मैं शुक्रिया अदा करता हूँ, और हमारी पूरी टीम की तरफ से मैं ये स्वीकार करता हूँ। नितेश जी। एक्चुअली जो भी मुझे कहना था मोस्टली आमिर सर ने बोल ही दिया है, फिर भी मैं रिपीट करता हूँ थोड़ा। ये ना सिर्फ मेरे लिए और आमिर सर के लिए बल्कि हमारी पूरी टीम के लिए बहुत ही गौरव की बात है कि हमें इतना बड़ा पुरस्कार जो मिला है। और मैं आपका सभी लोगों का बहुत बहुत शुक्रिया अदा, धन्यवाद करना चाहता हूँ जो आप लोगों ने हमें इस लायक समझा। और साथ में एक बहुत बड़ा शुक्रिया अदा मैं करना चाहता हूँ इस देश की पब्लिक का, जिन्होंने दंगल को इतना प्यार दिया, इतना अपनापन दिया। वो भी हमारे लिए किसी अवार्ड से कम नहीं है। थैंक यू सो मच। यानंतरचा पुरस्कार आहे समर्पित जीवन गौरव पुरस्कार। आज तो प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांना स्मृती प्रतिष्ठानच्या वतीनं अर्पित केला जात आहे। ज्ञानेश्वरांचं पसायदान हा विषय मगाशी चर्चेला आला तेव्हा दीदी रामेश्वर रुई नावाच्या लातूर जिल्ह्यातल्या एका छोट्याशा खेड्यातनं एका सर्व स्मृती प्रतिष्ठानच्या वतीनं आज या गौरव पुरस्कारानं त्यांनी केलेल्या या समर्पित कार्यासाठी कृतज्ञतापूर्वक हा पुरस्कार त्यांना अर्पण करावा। सरांना विनंती करते। will emerge as a knowledge for the whole world. जगामध्ये माझी भारत माता ज्ञानाचं दालन म्हणून उदयाला येईल आणि अविलासी पुरस्कार प्रदान केला। वाघगावकर यांना रंगभूमी प्रती असलेली आम्हा सगळ्यांची आवड आणि निष्ठा या पुरस्काराच्या स्वरूपात पोहोचवली। अलौकिक क्षणाचा जागर करण्यासाठी यानंतरचा पुरस्कार येतो आहे
गुणवत्ता गौरव सन्मान पुरस्कार असं या पुरस्काराचं नाव आहे आणि दीनानाथ स्मृती प्रतिष्ठानचे विश्वस्त श्रीराम गोगटे ह्यांच्या नावानं आजपासून हा पुरस्कार पुढे दिला जाणार आहे. प्रसार माध्यमांमध्ये विशेष करून अचूक गमक आपल्या पत्रकारितेच्या कारकिर्दीत ज्यांनी जाणलेलं आहे अशा एका व्यक्तिमत्वाला आम्ही सन्मानित करत आहोत. आपल्या विपणनशास्त्रातल्या MBA आणि डॉक्टरेटसारख्या ज्ञानाचा आणि बहुराष्ट्रीय उद्योग संस्थांमध्ये अधिकारपदांवर काम करताना आलेल्या अनुभवाचा उत्तम संसाधन म्हणून वापर करत विनंती करीन आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं हा पुरस्कार त्यांनी आपल्याला अर्पण करावा अशी विनंती करते. डॉक्टर उदय हमारे सामने सपने के रूप में रखा, उसी सपनों में से इंडस्ट्री ने देखा हुआ एक स्वर्णिम स्वप्न है. डो आइड ब्यूटी की उपाधि से सिने माध्यमों ने जिनको सराहा, उनकी और एक भी पहचान है और वो पहचान है सारी तकनीकी बारीकियों के साथ लास्य प्रकट करने वाली भरतनाट्यम नृत्य की साधना करने वाली वो आज एक गुरु स्वरूप बन चुकी है. आज भी इस क्षेत्र में कभी भी उनका जिक्र होता है तो सारे लोग खड़े होकर उनको मानवंदना देते हैं. नृत्य और अभिनय की इसी तपस्या के चलते आज मास्टर दीनानाथ स्मृति प्रतिष्ठान की ओर से उन्हें विशेष गौरव पुरस्कार देकर सम्मानित किया जा रहा है. आप लोगों को मैं गुजारिश करूंगी कि तालियों की गड़गड़ाहट के साथ अध्यक्ष मोहन जी भागवत को विनंती करेंगे ये पुरस्कार उन तक पहुंचाने का. शरणम 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 शरणम. जय महाराष्ट्र. सबको मेरा नमस्कार. ये महान समारोह जो हो रहा है जिसमें मुझे महाप्रसिद्ध श्री दीनानाथ मंगेशकर अवार्ड से सम्मानित किया जा रहा है, ये मेरे लिए बहुत ही गर्व का विषय है. इसके लिए हमारे देश की कोयल और कौन लता जी, प्यारी लता जी और उनके परिवार वालों ने मुझे चुनकर गौरवान्वित किया. उसके लिए उन सभी की मैं बहुत बहुत आभारी हूँ. मैं इस स्पेशल अवार्ड को बहुत आनंद से, मर्यादा से और विनम्रता से स्वीकार करती हूँ. मुझे और बोलने के लिए कुछ लफ्ज़ ही नहीं आ रहा है क्योंकि ये तो भगवान की देन है और बड़ों के आशीर्वाद है और मैं बहुत मानती हूँ. इसलिए अभी तक जो भी मैं हूँ वो सब उनकी वजह से है. वो ही मुझे बनाया, मुझे और बनाते रहे हैं. अभी भी मैं थोड़ा बहुत प्रोग्राम्स कर रही हूँ और लोग चाहते हैं, लोग मुझे और नृत्य
करने के लिए बहुत हर जगह पे सारे दुनिया में मुझे वैसे वर्ल्ड फेस्टिवल्स में मुझे इनविटेशंस आ रहे हैं। जितना मैं कर पाऊँगी उतना मैं ज़रूर कोशिश करूँगी, क्योंकि जो रसिकास हैं, जो बेस्ट वेल विशर्स हैं, जो अप्रिशिएट करते हैं आज तक, जो मैंने फिल्मों में जो काम किया और उसके बाद अभी तक मैं डांस भी कर रही हूँ, तो लोगों को पसंद आया है ना, इसलिए ना तो और चाहते हैं। और मैं आज बहुत खुश हूँ कि लता जी ने खुद मुझे कह के विजयंती जी आपको ज़रूर आना है। मैं कैसे नहीं आऊँगी, लता जी की बात की और क्या है, गॉड हैज स्पोकन। बहुत बहुत मैं आभारी हूँ और आप सबको मेरा धन्यवाद। विविध क्षेत्रांमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या आम्हा सगळ्यांना ललामभूत गौरवगाथा वर्णनाऱ्या एकेका व्यक्ती अशी मी विनंती करते। सर आमच्या पिढीनं, आपल्या पिढीनं वेदमंत्रांचा घोष कधी ऐकला नाही। ते गाणाऱ्या ऋषितुल्य महात्म्यांची वाणी आपल्यापर्यंत कधी पोचली नाही, पण त्याची आम्हाला कधीच खंत वाटली नाही। तुम्ही आपल्याशी 2 शब्द बोलावे, इकडे माईक देण्यात येईल। त्याच्या आधी एक लहानशी गोष्ट, ज्यांनी अतिशय सुंदर निवेदन केलं या कार्यक्रमाचं, त्या सुश्री सोनाली श्रीखंडे यांचा सत्कार करतो मी। नमस्कार। पहिला प्रश्न, हिंदीत बोलू का मराठीत? हाँ, मराठीत। अच्छा। नाही, खूप वेळा हिंदी ऑडियन्स असतं आणि काय बोलावं त्यावेळेला कळत नाही। मराठी बोलायला लागलं ते हिंदी लोक म्हणतात हिंदी बोला। मी सर्वप्रथम गुरुजी भागवत वंदन करते। त्यांनी इथे येऊन अतिशय आमच्यावरती उपकार केले आहेत असं मी म्हणेन। माझे वडील संघाचे आणि हिंदू महासभेचे मेंबर होते। ते मान्य करायचे ह्या गोष्टींना आणि त्यांना फार या गोष्टीबद्दल अभिमान होता की मी हिंदू महासभेचा मेंबर आहे। आणि सावरकर तात्या यायचे आमच्या घरी आणि अनेक वेळा तात्यांना भेटायला आम्ही त्यांच्या घरी जात असू। मी सर्वप्रथम आता हे तर मी बोललेच, पण
मी आज जे आमच्या अवॉर्डचे विजेता आहेत त्या सर्वांचं अभिनंदन करते आणि इतक्या लांबून आल्याबद्दल मी वैजयंती महाराजांचे फार फार आभार मानते. सगळीच मोठे मंडळी आहेत, ह्यांच्यापुढे मी फार लहान पडते आणि काय बोलावं ते कळत नाही. एकच मी आपल्याला सांगते की दरवर्षी ह्याच प्रेमाने आणि आमच्याबद्दलच्या आपल्याला वाटणाऱ्या प्रेमासाठी तुम्ही अशीच येता. हा हॉल भरलेला असतो आणि आम्ही जे काही करतो त्याला तुम्ही अतिशय प्रेमाने मान्य करता. याबद्दल मी तुमची आभारी आहे. आम्ही गेले 75 वर्ष बाबांची पुण्यतिथी करत आलो आहोत. कुठल्याही दिवशी त्याला आम्ही खंड पडू दिला नाही. बाबा 42 साली गेले. 43 साली माझी काही परिस्थिती अशी नव्हती की मी हॉल घेईन आणि तिथं बाबांची पुण्यतिथी करेन. पण मी मास्टर विनायकांकडे काम करत होते. तर मी त्यांना विनंती केली. त्यांनी एक नाटक बसवलं होतं उसना नवरा. मी त्यांना विनंती केली की तुम्ही या नाटकात एकदा पडदा टाका मधला आणि मी माझ्या वडिलांचा फोटो ठेवेन आणि कुणीतरी येऊन सांगू दे की आज त्यांची पहिली पुण्यतिथी आहे आणि मग मी गाईन. तर मी सांगितल्यावर त्यांनी मान्य केलं आणि मी त्या दिवशी तिथं बाबांच्या फोटोला हार घातला आणि बाबांची 3-4 गाणी मी गायले. अशा तऱ्हेने मी पहिली पुण्यतिथी केली. त्या पुण्यतिथीच्या दिवशी PL देशपांडे तिथं आले होते. ते दुसऱ्या दिवशी माझ्या घरी आले आणि मला म्हणाले, वा छान गातेस की तू बाबांची गाणी. म्हटलं हो, थोडीशी शिकले त्यांच्याकडनं ती गाते मी. ठीक आहे, मी तुला आता माझं गाणं गायला सांगेन. म्हटलं बरं आहे. तर अशा तऱ्हेने त्यांनी माझं कौतुक केलं. ही मला फार मोठी गोष्ट वाटली त्यावेळेला. आणि त्यानंतर मी हळूहळू सगळीकडे बाबांची पुण्यतिथी करत आले. नंतर आम्ही आमच्या पैशांनी हॉल घेऊन क्लासिकल म्युझिकचे प्रोग्राम करत आलो आणि मग अनेक मोठे मोठे कलाकार आमच्या बाबांच्या पुण्यतिथीला आले. डान्सरमध्ये गोपीकृष्ण आले आणि बिरजू महाराज आले. त्यानंतर सितारा देवी येऊन नाचून गेल्या. असे अनेक लोक आले. त्यांनी कार्यक्रम केले. बडे गुलाम अली खां साहब आले आणि बाळचे गुरुजी आमिर खां साहब आले. तर या सगळ्यांनी माझ्यावरच्या आणि माझ्या वडिलांवरच्या प्रेमाने त्यावेळेला कार्यक्रम केले. पैसे घेतले नाहीत आणि तसेच त्यांनी कार्यक्रम केले आणि आम्ही हळूहळू चांगले कार्यक्रम करत गेलो आणि मग आम्ही अवॉर्ड सुरू केली. 25 वर्ष पुण्यतिथी केल्यानंतर मी हा हार माझ्या गळ्यातून हृदयनाथच्या गळ्यात घातला आणि म्हटलं आता तू पुण्यतिथी करायला सुरुवात कर. तेव्हापासून हृदयनाथ पुण्यतिथी करतो. मग हळूहळू आम्ही अवॉर्ड सुरू केली आणि आज तुम्ही बघता आहात की 75 वर्ष झाली आहेत आणि आम्ही इथं सर्व आलो. मला एकच सांगायची इच्छा होते की आज मला बाबांची खूप आठवण येते. ते असते तर किती बरं झालं असते असं वाटतं. पण नशिबात असलं पाहिजे आणि मी आज त्यांच्या स्मृतीला नमस्कार करते आणि इथं आलेल्या सर्व लोकांना नमस्कार करून मी आपली आज्ञा घेते.
हृदय शब्दांच्या साक्षीनं पुरस्कार वितरणाचा हा सोहळा आपण इथे संपन्न करतोय. यानंतरच्या अंतराळामध्ये आपण सर्वजण आपल्या सगळ्यांच्या समोर मंचावर उपस्थित असलेली भारतीय प्रतिभेच्या नक्षत्रांची आकाशगंगा त्या संपूर्ण आकाशगंगेलाच मी सादर सविनय नमस्कार करतो. आता कोणत्याही कार्यक्रमात भाषण करावं लागणं हे माझ्या वाट्याला आलेलं काय म्हणून मी एक काम आहे. खरं तर सगळ्या प्रतिभावंतांनी आपलं जे हृदगत मांडलेलं आहे त्याचा जर आपण विचार केला तर अशा कार्यक्रमातून आपणही काहीतरी घेऊन जायचं असतं. पुरस्कार नसला तरी आपल्याला काहीतरी मिळालं पाहिजे. ते मिळतं म्हणून आपण अशा कार्यक्रमांना येतो. जे निरगुडकर म्हणाले की आजकालचा काळ फार खराब आहे. आता देश सगळा खड्ड्यातच चालला आहे. अशी एक जी भावना पसरवल्या जाते, कळत नकळत असं होतं. अशा कार्यक्रमांमध्ये आपण जेव्हा येतो तेव्हा आपल्या हे लक्षात येतं की ज्या स्वभावाला आणि ज्या भावनेला भारत म्हणतात तो भारत त्याच्या परंपरेच्या अक्षुण्णतेसोबत जिवंतपणाने तेजस्वीपणाने वाटचाल करतो आहे. अशा अंगाने जर पाहिलं तर मनातली निराशा कुठल्या कुठे पळून जाते. स्वर्गीय दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कारामध्ये आपण काय बोलावं, कारण त्यांचा काळ हा संपल्यानंतर ते गेल्यानंतर बऱ्याच वर्षांनी आमचा जन्म झाला. त्यांना आम्ही पाहिलेलं नाही आहे, परंतु त्यांची गाणी ऐकली. कुठे एखादी रेकॉर्ड सापडली, कुठे ऐकायचा योग आला तर त्यांच्याच आवाजात ऐकली, नाहीतर त्याच पद्धतीने नंतर ज्यांनी गायली त्यांची ऐकली. त्या काळाचं हे वैशिष्ट्य होतं की भारत जागृत होतो आहे हे सांगायला जावं लागत नसे, दिसत असे चारी बाजूला. आपापलं वैशिष्ट्य, आपापली प्रतिभा घेऊन प्रत्येक जण ती देशकारणात लावायला जणू काही सरसावलेलं आहे अशा प्रकारचं वातावरण त्यावेळेला होतं, असं त्या काळात जगलेले लोक आम्हाला सांगतात. आम्ही त्याच्यानंतर जन्मलो, पण त्या काळची ही कला पाहिली, त्या काळच्या कथा ऐकल्या, अशा प्रतिभावंत लोकांची चरित्र पाहिली की लक्षात येतं सर्वसामान्य वातावरण. हिंदी सिनेमामधला हिरो सुद्धा खादीचा पैजामा, कुर्ता आणि वर गांधी टोपी घालून येणार. आज आपण कल्पना करू शकत नाही हा हिरोचा वेश असू शकतो, पण त्यावेळेला ते वातावरण होतं. सावरकर जे म्हणतात, हे मातृभूमी तुझला मनवाही येले,
वक्तृत्व वाघ विभव ही तुझ अर्पियेले, तूतेची अर्पिली नवी कविता रसाला, लेखाप्रती विषय तूची अनन्य झाला. ही वृत्ती, हे वातावरण सगळ्या समाजामध्ये प्रभावी आहे हे दिसत होतं. पण आता पाहिल्याशिवाय दिसत नाही ही अडचण. त्याच्यावर कशाच तरी झाकण बसलेलं आहे, ते जाईल. जर खरोखर आमची माध्यमं ही वर्णन बदलवण्याकरता प्रयत्न करतील तर ते दृश्य सुद्धा होईल. इतक्या चांगल्या गोष्टी घडत असतात. मी नेहमी सांगतो मला भेटणाऱ्या लोकांना, अजिम प्रेमजी यांच्याकडे भेटायला गेलो. त्यांना पहिल्यांदा प्रश्न पडला की हा संघाचा माणूस आपल्याकडे का आला. मग कदाचित त्यांनी अंदाज केला असेल की हे सेवा बिवा करतात तर त्यांना पैसे लागत असतील म्हणून 1-1.5 तास गप्पा गोष्टी झाल्या. त्यांनी वाट पाहिली की केव्हा तरी पैशाचा विषय निघेल. पण भेटायचा उद्देश तो नव्हता. आणि शेवटी त्यांनी विचारलं तुम्ही माझ्याकडे कशाला आला. तर मी त्यांना असं सांगितलं की समाजामध्ये अशी एक निराशा दिसते, परंतु आम्ही फिरतो सगळीकडे तर आम्हाला असं दिसतं की वाईट करणारे आपल्या समाजात जितके लोक आहेत त्याच्या 40 पटीने जास्त चांगले करणारे लोक आहेत. ते म्हणाले बरोबर आहे, मलाही असाच अनुभव येतो. म्हटलं बस हा अनुभव तुम्ही तुमच्या संपर्कात येणाऱ्या सगळ्यांना सांगत राहा, त्याची आवश्यकता आहे. एवढं फक्त तुम्हाला विनंती करायला मी तुम्हाला भेटायला आलो, कारण त्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून अशा कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहणं हाही एक मोठा संस्कार आहे. आपापल्या क्षेत्रातल्या प्रतिभेनी दिग्दिगंत गाजवणाऱ्या व्यक्तींनी समाज हितबुद्धीनी ते कसं केलेलं आहे ते आपल्याला कळतं. हे आज सगळ्यांसमोर यायची जरूर आहे. आणि हे मास्टर दीनानाथांच्या आणि मंगेशकर घराण्याच्या एकूण परंपरेला अत्यंत सुसंगत आहे. त्यांच्या मनात विचार आला तर तो अशाच कार्यक्रमाचा घेणार, हे आपण इथे बसलेले सगळे जाणतो. अशा गोष्टी समाजासमोर येतात आणि त्याचबरोबर मग विचारही प्रगट होतो. आपल्या देशामध्ये बाहेरून सांगायची जरूर नाही, पुस्तकं वाचून सांगायची जरूर नाही, करणारे लोक बोलत आहेत. पहिली गोष्ट की प्रत्येकाने समाजाकरता काही ना काही केलं. विजय मिळवला तो आमचा गौरव होईल या अपेक्षेने नाही मिळवला, तर अशा प्रकारचा विजय देशाकरता मिळवायचा हे मनुष्य जीवनात अत्यंत प्रतिष्ठेचं काम आहे असं मानून केलं. कपिल देव म्हणाले की आम्हाला पैसे बिसे मिळत नव्हते पण आम्हाला एक इज्जत मिळत होती. मनुष्य म्हणजे इज्जतदार जीवन. आणि इज्जत कशामध्ये आहे तर आपल्या क्षेत्रात आपल्या देशाचा विजय आपल्या कर्तृत्वाने घडवून आणायचा. दुसरी गोष्ट विश्वनाथ कराड म्हणाले की विश्वकल्याण, विश्वशांती, भारत आणि भारत या अर्थाने जे जे शब्द सगळे वापरले जातात जुन्या काळापासून आत्तापर्यंत, त्यांच्याकरता पर्यायी दुसरा शब्द नाही, विश्वशांती हाच शब्द आहे. आपल्याकडे कुठेही चांगले विचार, संस्कार देणारे विचार सांगताना ते अमुक एका पंथाकरता, एका संप्रदायाकरता, एका भूभागाकरता असं कधीच केलं. ज्ञानेश्वरांनी पसायदान लिहिलं, त्याच्यात ते म्हणतात विश्वस्वधर्म सूर्य पाहो. त्यांनी गीताप्रणित धर्म म्हटलं नाही, वेदप्रणित धर्म असं काही म्हटलं नाही. भारताचा हा वैशिष्ट्यपूर्ण विचार आहे. भारत जेव्हा विचार करतो आणि कृती करतो तेव्हा ती फक्त भारतापुरती नसते.
ती जगाच्या कल्याणाकरता असते. ईश्वरनिष्ठांची मांदी आळी ती कशाकरता असते तर ती जगाच्या कल्याणाकरता असते. आपपरभाव नसतो, कारण त्याच्यात आत्मीयता असते. सगळ्यांमध्ये एकच आत्मा भरलेला आहे. या वृत्तीने प्रत्येक जण करतो. प्रत्येक गोष्टीला त्या सत्याचं अधिष्ठान असतं. कला सुद्धा आपल्याकडे, संगीत नादब्रह्माशी जोडलं जातं. स्वररूप ओंकार असं आपण त्याला म्हणतो. प्रत्येक गोष्ट ती पवित्रतेशी जोडायची, आणि ती पवित्रता काल्पनिक नाही, ती या अनुभूतीशी जोडलेली आहे की सगळं एकच आहे. आणि मग आपल्या कर्तृत्वाने, आपले परिश्रमातून, आपली गुणसंपदा खर्च करून त्याला उत्तम करायचं, सुंदर करायचं. सत्यम शिवम सुंदरम हे भारतीय कला दर्शन आहे. गाणं केवळ मनोरंजनाकरता नाही. गाणं गाणारा एकाकार होतो, गाणं ऐकणाराही एकाकार होतो. आपला विचार, आपला संस्कार, आपल्या समाजाची आजची स्थिती, त्याच्या समोर असलेली आशा, या सगळ्या गोष्टी अशा कार्यक्रमातून आपल्या पुढे व्यक्त होतात. हा पाठ घेऊन आपण अशा कार्यक्रमातून जाऊ शकतो. कारण खरं तर सगळ्यात मोठा पुरस्कार हाच आहे. होईल, ठीक होईल, आता उजाडेल असं वाटणं, असं वाटत राहणं. दृश्य काही दिसत असलं तरी त्या दृश्याच्या पाठीमागे जी वास्तविकता आहे, ती वास्तविकता कळून त्यांनी साहस वाढलं, धीर वाढलं. असे कार्यक्रम हे होतात, त्यात आपण जातो आणि म्हणून आपली हिंमत टिकते. इतक्या व्यक्ती आहेत ज्यांनी आपापली गुणसंपदा समाजाकरता, देशाकरता स्वतःचा परिश्रम, तपस्या करत 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 पणाला लावून ओतली आहे. गुणसुमने मी वेचियली या भावे, की तिने सुगंधा घ्यावे, जरी उद्धरणी व्ययन तिच्या होसाचा, हा व्यर्थ भार विद्येचा. या वृत्तीने कला साधना करायची, ती भगवंताची पूजा आहे. सेवा करायची ती अंतरीच्या कळवळ्यातून. कोणी किशोर देशपांडेने कोणी म्हटलं असेल हे करा म्हणून, किंवा कोणी हिशोब सांगितला असेल का हे केल्यावर तुम्हाला एक दिवस पुरस्कार मिळेल, असं नाहीये. सगळे जर एकच आहेत तर सगळ्यांच्या मध्ये एकच संवेदना आहे, आणि ती संवेदना दुःख पाहिलं की करुणेच्या रूपात प्रकट झालीच पाहिजे. मनुष्य जीवनाचं हेच स्थान आहे. आपल्याकडे मनुष्याचं जीवन हेच फार स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स वगैरे नाही म्हणत. आपल्याकडे एकमेकांना मदत करून अवघे सुपंथा धरतात, ते मनुष्याचं जीवन. आणि त्याच्यामुळे तो कळवळा असा व्यक्त होतोच. अशी कळवळ्याची जाती लाभाविण करी प्रीती. लाभाविण प्रीती कोण करतो? मनुष्य असेल तो करतो. हे जे आपल्या देशाचं दर्शन आहे, त्या दर्शनाचं दर्शन घडवण्याची परंपरा मास्टर दीनानाथांपासून मंगेशकर घराण्याने जपली आहे, सतत जपली आहे. मी त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन करतो. त्यांच्यामुळे कधी कधी मंचावर येऊन आम्हाला पुन्हा एकदा आपल्या मनातला जो विश्वास आहे तो अधिक दृढ बनवायला मदत होते. सतत मला परिचय करून देता सतत आशावादी वगैरे असं काहीतरी म्हटलं. तो आशावाद कशावर असतो? तो या गोष्टी आम्ही प्रत्येकी पाहतो, कार्यक्रमात जातो तेव्हा लोक भेटतात, हे होतं. हे घेऊन आपण गेलं पाहिजे.
सगळी आपली गुणसंपदा ही मानवतेच्या कल्याणाकरता आहे. स्वतःसाठी जगलास तर मेलास, इतरांसाठी जगलास तर जगलास. पण मोठे मोठे संगीत कला महर्षी लोक सुद्धा जेव्हा आपली कला सादर करतात भारतात, तेव्हा संपवलं आपलं सादरीकरण की जमिनीला डोकं टेकून श्रोतृवृंदाला नमस्कार करतात. कलेच्या दृष्टीने गाणाऱ्यांची आणि ऐकणाऱ्यांची बरोबरी नाही आहे, परंतु गाणाऱ्याची भावना ही आहे की जनता जनार्दनासमोर मी हे सादर करतोय, त्याच्याकडून घेतलं त्यालाच देतोय. गंगा जले गंगा पूजा ही वृत्ती, हे आपल्या देशाचं दर्शन आहे. पराक्रमाची एकामागून एक शिखर सादर केल्यानंतर सुद्धा आपल्या इथला व्यक्ती हा विनम्रपणे वागतो, सहजपणे वागतो. त्याचं कारण तेच आहे. चमत्कार पुष्कळ पाहायला मिळतात, परंतु माणूस पाहायला मिळत नाही. ही जगाची वेदना आहे. पराक्रमाची एकामागून एक कृत्य अशी करणारे दोन्ही प्रकारचे लोक असतात. अगदी परंपरेत जी पुराण कथा ऐकतो तेव्हापासून तर आत्तापर्यंत कर्तृत्व हे चांगल्या लोकातही असतं, वाईट लोकातही असतं. पण कर्तृत्वाची दिशा रावणी प्रवृत्ती असते, पण त्याच्या शक्ती असते, त्याची तपस्या असते. त्यांनी काही गुण मिळवलेले असतात, पण त्याचा उपयोग त्यांनी काय केला? ऊंचा भया तो क्या भया, जैसे ताल खजूर, पथिकन को छाया नहीं, फल लागे अति दूर. या उंचपणाला काय करायचं? मग अटलजी सारखा एखादा कवी लिहून जातो, प्रभु मुझे इतनी ऊंचाई मत देना कि कोई गौरैया मेरे सर पर घोंसला न बना सके. आपल्याकडे या सगळ्या गोष्टींचा सन्मान आहे. आज जो आपण सगळ्यांनी सन्मान केला तो या गोष्टींचा सन्मान आहे. क्षेत्र वेगवेगळं आहे, प्रत्येकाची तपस्या असल्यामुळे त्या त्या क्षेत्रात काही विक्रम, पण मूळ त्याच्या मागे प्रवृत्ती काय की आपल्या परिश्रमाने आपल्या तपस्येने जे अर्जन केलेलं आहे ते समर्पण करणे. लोकहितम मम करणीय. मला एक संत भेटले, त्यांनी असं म्हटलं की भारताच्या सनातन परंपरेचा सगळ्या भारतवासियांना आदेश आहे की एकांतामध्ये सत्य जाणून घेण्याची साधना करा आणि लोकांतामध्ये सेवा आणि परोपकार करा. सेवा परोपकार म्हणजे 2-3 प्रकारचे असते. जो असमर्थ आहे त्याला समर्थ बनवणं ही सेवा आहे. कला समर्थ वगैरे नाही बनवत, पण कला शील तर समर्थ बनवतेच. आणि कलेच्या माध्यमातून संस्कार पोचतात. रंग, स्वर, मुद्रा यांच्या माध्यमातून जे संस्कार पोचतात ते केवळ शब्दातून जे पोचतात त्याच्यापेक्षा अधिक खोलवर रुजतात आणि ते रुजतात. आणि त्याच्यामुळे ही असमर्थांना समर्थ बनवण्याची, मनाला सत्यम शिवम सुंदरमचा संस्कार देण्याची अनेक प्रकारची ही सेवा आहे. अनेक प्रकारची सेवा आहे. ती सेवा व्रत म्हणून ज्यांनी ज्यांनी आचरली ते वारंवार आपल्या समोर येत राहिले तर मग आपली हिंमत असते. सामान्य माणसं ही वातावरणात चालतात, हवेत चालतात. महाजनो यनगत पंथा असं म्हणतात. प्रतिभावंत हे आपल्या देशाचे सगळे महाजन आहेत. ते कुठे जातील, ते काय करतील तसं आचरण बाकी लोक करतात. आमिर खान इथे नाही आहे, तर आमिर खाननी एका रंगाचा शर्ट घातला तर सगळे त्याच रंगाचा शर्ट घालायला लागतात, कारण महाजन आहे.
प्रसिद्ध आहेत, प्रतिभा आहे. खणखणीत प्रतिभेचं नाणं वाजवून पक्क असं सिद्ध झालं आहे समाजासमोर, त्यांचं अनुकरण करतात. त्यांच्या या पराक्रमामागे प्रेरणा कोणची आणि ते आपल्या पराक्रमाचा विनियोग कसा करतात, त्याची भारताच्या स्वभावाला, भारताच्या संस्कृतीला, भारताच्या मानसिकतेला अभिप्रेत असलेली उदाहरणं ही अशी समोर येणं ही आपल्या दृष्टीने पर्वणी असते. जेव्हा जेव्हा असा कार्यक्रम असेल तेव्हा तेव्हा आपण जावं. त्यांचं दर्शन घेतल्याने आपला उत्साह वाढतो, आपण मोठ्या संख्येत येतो, त्यांचा उत्साह वाढतो आणि मिळून परिणाम असा होतो की जगातला चांगुलपणा वाढीला लागतो. वाईटपणा नष्ट करण्यासाठी काही करावं लागत नाही, कारण वाईटपणा हे एका नसलेल्या गोष्टीचं नाव आहे, अभावाचं नाव आहे. अंधार तेव्हाच असेल ना जेव्हा दिवे नसतील. अंधार हे नसलेल्या गोष्टीचं नाव आहे. प्रकाश नसण्याच्या स्थितीला अंधार म्हणतात. काठ्या घेऊन त्या अंधाराच्या पाठीमागे गेला तर तो अंधार पळून नाही जाणार. एक मेणबत्ती घेऊन, पणती घेऊन, दिवा घेऊन, छोटासा कंदील घेऊन जरी गेलं तरी जितकं पुढे जाल तितका अंधार मागे मागे सरतो. आपल्या कर्तृत्व, पराक्रम, प्रतिभेचे दीप पाजळून ज्यांच्यामुळे जगातला अंधार सहज दूर होतो आहे, त्यांचं दर्शन घेतल्यावर आपल्याला असं वाटतं की आपल्या अंतरात सुद्धा छोटासा दिवा आहे. हो, कदाचित तितकी प्रतिभा नसेल पण चांगुलपणा तोच आहे ना. आणि जर अंधार असेल असं कोणाला वाटलं तर तिथे छोट्याशाही दिव्याचा उपयोग होतो. सूर्य सुट्टीवर गेला कॅज्युअली, इतके वर्ष करतो आहे, रात्रंदिवस इकडून तिकडे इकडून तिकडे, आता मी थकलो, मला जायचं सुट्टी. मग चार्ज कोणाला द्यायचा, त्यांनी सभा बोलवली सगळे आणि विचारलं चंद्राला. पहिल्यांदा चंद्र सगळ्यात मोठा प्रकाश देणारा, तो म्हणाला तुमच्याकडूनच घेतो मी, तुम्ही सुट्टीवर गेलात तर. मग याला विचार त्याला विचार असं करत करत कोणीच तयार नाही. सूर्याचा चार्ज कोण घेणार, एवढी शक्ती नाही आहे कोणाची. पण एक पणती तिथे आली दिवाळीत लागलेली, ती म्हणाली तुमचा चार्ज वगैरे घ्यायचं मला नाही, पण मी इतकं सांगते की तेल आणि वात असेपर्यंत तुम्ही नाही तोपर्यंत मी जळत राहीन. असे जळणारे छोटे छोटे दिवे ज्या देशामध्ये सतत तेवत असतात तो देश नेहमीच कुप्रवृत्तीच्या अंधारातून जगाला वाट दाखवणारा देश असतो. ही ज्योतींनी ज्योत जळावी लागते तर छोट्या दिव्याने कुठे जावं, मोठ्या दिव्यांकडे जावं आणि त्यांचं दर्शन झाल्यानंतर त्या प्रकाशातनं थोड्याशा त्याच्या अंशाने आपल्या मनातला दिवा प्रज्वलित करावा. जे काही आपलं कर्तृत्व होईल ते स्वार्था करता नाही, ते परार्था करता कारणी लावायचं आहे. जगाला अधिक चांगलं करण्याकरता ते कारणी लावायचं आहे. मनांना अधिक सुसंस्कृत करण्याकरता ते कारणी लावायचं आहे. हा संकल्प घेऊन आपण जर जगलो तर ज्या निष्ठेने व्रतपूर्वक अशा प्रकारचा कार्यक्रम हा इतके वर्ष, म्हणजे एक कार्यक्रम नाही, एकूणच जीवनात दिसतं. मास्टर दीनानाथांच्याही आता त्यांची गाणी आठवतो म्हटलं तर मला परवशता पाशदैवे हे आठवतं, दिव्य स्वातंत्र्य रवी हे आठवतं. सगळा जो काळच असा आहे. संन्यस्त खडगातली गाणी आठवतात, कितीतरी सिनेमाची गाणी सुद्धा, नाटकातली गाणी सुद्धा त्या काळात. आणि ते गाणारे लोक, त्या आविर्भावाने गाणारे लोक, लाऊडस्पीकर नसतानाच्या जमान्यामध्ये 10,000 लोक, आणि ते नाटक चालायचं रात्रभर आणि चांगलं गायलं की वन्स मोर मिळायचा, मग पुन्हा गावं लागायचं. किती मेहनत घेतली असेल लोकांनी. नुसतं नाटकातलं गाणं गाताना सुद्धा किती परिश्रम झाला असेल, पण केला तो निष्ठेने केला. आणि ती नाटकं आज, ती नाटकं त्यावेळची पाहिलेली पिढी नसली तरी ती नाटकं प्रसिद्ध आहेत.
कारण त्याच्यातले विचार हे समाजाला पाथेय देणारे चिरंतन विचार होते आणि ते पाथेय देणारे विचार सगळ्या समाजापर्यंत पोचवावे सहजपणे आणि सोप्या पद्धतीने, म्हणून त्या नाटकांचे प्रयोग लोकांनी केले, म्हणून ती नाटकं लिहिल्या गेली, म्हणून त्याच्यावर अभिनय बसवल्या गेला. ही एका पिढीने तपश्चर्या केली तेव्हा आपण स्वातंत्र्य पाहिलं. तर त्या स्वतंत्रतेतून आपल्याला एक विश्वगुरु प्रतीचा देश जर उभा करायचा असेल तर आजच्या पिढीला सुद्धा तीच तपस्या करावी लागेल. तपस्येला पर्याय नसतो. बिना साधनेने काही मिळत नाही. उपजत प्रतिभा थोडीशी असते. जीनियस इज 10% इन्स्पिरेशन, 90% परस्पिरेशन. त्या मेहनतीला काही पर्याय नाही. ती मेहनत आपल्यालाही करावी लागेल. ती हिंमत धरून करता यावी. पुढे यश मिळणार आहे असा आत्मविश्वास मनी सतत राहावा याकरता अशी जीवनं, अशी घराणी, असे कार्यक्रम यांचं आपल्याला नेहमी आमंत्रण असतं. मी याच बुद्धीने, मला माहिती आहे या प्रतिभावंतांपैकी कोणाचाही सत्कार मी करावा असं माझ्याजवळ काही नाही. असं माझ्याजवळ काही नाही. पण मला म्हटलं आणि मी लगेच आलो त्याचं कारण हेच की समाजामध्ये आपल्या प्रतिभेला खर्ची घालून चांगलं करणारे लोक दिसतील. तुम्हीही याच बुद्धीने या कार्यक्रमात बसला असाल असा माझा विश्वास आहे. नसेल तर आता तरी असा विचार करा आणि अनौपचारिक रीतीने आपल्या सर्वांना मिळालेला हा पुरस्कार ग्रहण करून तो पुरस्कार दिल्याबद्दल प्रतिष्ठानचे मनोमन धन्यवाद करत घरी जा एवढीच एक विनंती करतो आणि सगळ्यांना धन्यवाद देऊन माझे 4 शब्द संपतो. कॅन यू प्लीज गिव्ह हिम अ स्टँडिंग ओवेशन. आपण सगळेजण त्यांना उभं राहून टाळ्यांच्या गजरामध्ये या प्रेरणादायी शब्दांसाठी एक प्रतिकात्मक उत्थापन देऊया. मी परत माईकवरती उभा